मिसळ हा पुरणपोळी एवढाच एक अस्सल मराठी पदार्थ आहे. दुर्दैवाने याचं ब्रँडिंग आत्तापर्यंत म्हणावं तसं झालं नाही. जे उडपी लोकांच्या इडलीचं झालं, पंजाबी लोकांच्या डिशेसचं झालं, छोले भटुऱ्यांचं झालं, तसं मिसळचं आजपर्यंत होऊ शकलेलं नाही. कारण आपण मराठी लोक त्याच्यात कमी पडतो ब्रँडिंग आणि आपल्या पदार्थांच्या ब्रँडिंगमध्ये. तर त्याच्या दृष्टीने कॉज म्हणून मिसळ महोत्सव हा पुण्यात करायचा ठरवला. आधी कन्सेप्ट झाली आहे त्याच्यापेक्षा हा वेगळा आहे. हा आमराईमध्ये महोत्सव बनवलेला आहे. आमराईत एक निसर्गाच्या सानिध्यात घरच्यांबरोबर बसून जेवणं, एकत्र जेवणं, त्यातला आनंद एकत्र वाढवणं आणि त्याला मिसळचं ब्रँडिंग अशी जोड द्यायचं ठरवलं. त्या दृष्टीने हा मुद्दाम आमराईमध्ये जे आमची इकडे मॅनेज करतो आम्ही, या आमराईतच इथं बनवायचं ठरवलं. मिसळचं ब्रँडिंग करून अजून 7 समुद्रापार न्यायचं पण स्वप्न आहे. ते पुढे प्रत्यक्षात येईलच. आत्ता इथे इनिशियली जे महाराष्ट्रातल्या ज्या खासियत आहेत मिसळीच्या वेगवेगळ्या, नाशिक बीन मिसळ कॅपिटल म्हणतो मी त्याला. नाशिकमध्ये मिसळीचे सेंटर्स आहेत, मिसळ कल्चर आहे असं आपण म्हणू शकतो. इथं महोत्सव पण आधी झालेला आहे. तिथले नाशिकमधले चांगले मिसळवाले पण इकडे आणलेले आहेत. कोल्हापुरी मिसळ चांगली देणारे, जे उगाचच लाल तिखटाचा भरणा करून कोल्हापुरी नाही सांगत, असेच देणारे चांगले असे मिसळवाले आणलेले आहेत. पुण्यातली जी खासियत पुणेरी मिसळ आहे, दही मिसळ आहे. पुण्याची एक चव थोडीशी स्वीटिश असते, तशी एक स्पाईस आणि स्वीटी अशी दोन्ही अशी मिसळ असते, तशी मिसळ आपल्याकडे आहे. स्टॉल मुद्दाम कमी घेतलेत, पण जे आहेत ते खूप सिलेक्टिव्ह घेतले, जेणेकरून लोकांना 4 जणांचा ग्रुप आला तरी सगळ्या मिसळ ट्राय करता येते. अशा दृष्टीने हे घेत गेलो. पब्लिकचा रिस्पॉन्स खूप छान आहे. मिसळ लोकांना आवडते. इथलं प्रत्येक मिसळ ट्राय करून बघायचा प्रयत्न करत आहेत. इथे फॅमिली येत आहेत, लोक खूप ॲप्रिशिएट करत आहेत आणि प्रत्येक जणाचा मिसळीचं एक स्पेशालिटी हे घेऊन लोक परत जात आहेत. खूप पार्सली नेत आहेत. बाकी पण ॲम्बियन्स खूप आवडतो आहे. आमराईत खाण्याची मजा त्यांना लुटता येते. ते चांगला वेळ देऊन फॅमिलीबरोबर राहणं आणि त्यावेळी एकत्र खाणं, ही जी कन्सेप्ट हळूहळू कमी होत चालली आहे. लोक घरी बसून, हॉटेलमध्ये बसून टी व्ही बघत जेवतात. याच्यापेक्षा आमराईमध्ये बसून स्वतःच्या मित्रपरिवाराबरोबर, स्वतःच्या फॅमिलीबरोबर इथे ग्रुप पार्टीज केल्या लोकांनी, मिसळ पार्टी केल्या. हे पुण्यात रुजू करायचं कल्चर जे वाढवायचं ठरवलं आहे, ती आता सुरुवात होती आहे. आमच्या अपेक्षा जशा आहेत तसंच पुणेकरांनी याला चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. तर काही हजार लोक आजपर्यंत आत्तापर्यंत येऊन गेले. अजून उद्या रविवारपर्यंत यायचं आहे, त्यावेळी अजून अपेक्षा जास्त लोक येतील. हा वेगळा ॲम्बियन्स जो इतर वेळी बघायला मिळत नाही तो बघायला मिळेल त्यांना. इथं चांगली सिटिंग आणि चांगल्या ह्याच्यात वातावरणात, घरगुती वातावरणात, हे धूम्रपान मुक्त आहे. कुठल्याही प्रकारची दारू इथे अलाउड नाही. संपूर्ण व्हेजिटेरियन कॅम्पस ठेवलेला आहे. इथे नॉनव्हेज मिसळ वगैरे करणाऱ्यांनी लोकांनी विचारणा करून आम्ही इथे अलाउ केलेलं नाही कोणाला. उपासाच्या मिसळीपासून, जैन मिसळीपासून प्रत्येक तऱ्हेची मिसळ एकाच अंडर वन रूफ मिळणं ही याची स्पेशालिटी आहे. धन्यवाद जी टीमला, चांगलं हे इथं आला आणि कव्हरेज केलं.